डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर शासकीय कार्यक्रम पार पडला। नियोजित कार्यक्रमानुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होणार होतं, मात्र ऐनवेळी केवळ फडणवीस आणि राज्यपालांचीच भाषणं झाली। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही। कार्यक्रमानंतर राज्यपाल जाण्याआधीच अजित पवार निघून गेले, तर शिंदेंना भाषणाची संधी न मिळाल्यामुळे शिंदे समर्थकही नाराज असल्याची चर्चा आहे। मात्र नियोजित कार्यक्रमात ऐनवेळी कुणी बदलला असा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान याबद्दल खुद्द शिंदेंना विचारलं असता त्यांनी वृत्त फेटाळलंय। तसंच बाबासाहेबांना वंदन करता आलं यापेक्षा मोठा आनंद कुठला असेल असंही ते पुढे म्हणाले। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं। बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे। आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला, एक अंश जरी मिळाला, तर या मनुष्य जीवन सार्थक होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।